2 दिवसापासून पाण्याचे हाल चालू आहेत। 2 दिवस झाले पाण्याचे कनेक्शन त्यांचे तोडले गेले आहेत आणि ते कशासाठी का तोडले गेले आहेत याच्यासाठी महिला आमच्याकडे जाब विचारला आहे। मी कॉर्पोरेशन मध्ये आम्ही माझ्या महिला घेऊन आम्ही आंदोलन करणार की आम्हाला 24 तासात जर पाणी चालू झालं नाही तर आयुक्त साहेब आणि महापौर साहेब जे नारायण चौधरी 23 वॉर्ड क्रमांकाचे महापौर आहेत आणि त्यांच्या वॉर्ड मधलं सुद्धा पाणी कापलं गेलेलं आहे। हे कशासाठी? महिलांना त्रास देण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी? 24 तासाच्या आत हे पाणी चालू झालं पाहिजे, नाहीतर माझ्या महिला या पाण्याच्या विरोधात उठाव करतील। भिवंडी शहरातील कामतघर येथील वॉर्ड क्रमांक 21 आणि 23 मध्ये नाल्यांच्या अपूर्ण साफसफाईचा मुद्दा समोर आल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे। असा आरोप आहे की महानगरपालिका कर्मचारी, कंत्राटदार आणि काही समाजकंटकांनी झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमधील रहिवाशांच्या घरांना जाणारी पाण्याची पाईपलाईन कापली। हे कळताच स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर आणि नगरसेविका वंदना मनोज काटेकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी या कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। भिवंडी महानगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक 21 व 23 मधील शिवनगर, काटेकर नगर, न्यू काटेकर नगर आणि गजानन संकुल परिसरातील हजारो नागरिकांचा पाणी पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून खंडित असल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पाणी पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी गंभीर आरोप करत सांगितले की या भागातील सुमारे 3 ते 4 हजार नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून येथील नागरिक नियमित पाणीपट्टी भरत आहेत। पाणी चोरीच्या नावाखाली कनेक्शन तोडण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे। मात्र पाणी कनेक्शन तोडण्याचा अधिकार संबंधित समाजकंटकांना कोणी दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मनोज काटेकर यांनी पुढे आरोप केला की नाला सफाईचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे लपवण्यासाठी ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन कापल्याचा संशय आहे। आधी आपल्या वॉर्डची अवस्था बघा, मग इतर वॉर्डाकडे बघा, असे ते म्हणाले। पाण्याची चोरी कुठेही होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करा, त्यासाठी आम्ही प्रशासनासोबत आहोत। मात्र प्रामाणिक नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही। शिवनगर, काटेकर नगर, न्यू काटेकर नगर आणि गजानन संकुल याच भागातील पाईपलाईन का कापण्यात आल्या? इतर भागातील पाणी कनेक्शन का तोडण्यात आले नाही? याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच या प्रकरणातील पाणी कनेक्शन तोडणाऱ्या संबंधित ठेकेदार, कर्मचारी व समाजकंटक यांच्यावर चौकशी करून गुन्हा FIR दाखल करण्याची मागणीही त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली। दरम्यान नागरिकांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। ज्येष्ठ नगरसेविका वंदना मनोज काटेकर यांनी सांगितले की वॉर्ड क्रमांक 21 व 23 मधील गरीब नागरिकांचे पाणी कनेक्शन का तोडण्यात आले आहे? आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ही कारवाई नियमानुसार करण्यात आली आहे की गरीब आणि स्थानिक वस्तीतील रहिवाशांना त्रास देण्याचा हा निव्वळ प्रयत्न आहे? या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 24 तासांच्या आत पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर मनपा आयुक्त आणि महापौर यांना घेराव घालून मोठे आंदोलन करण्यात येईल। पाणी येत नाही म्हणजे काल पाईप सगळं दिलं, काढून त्यामुळे पाणी येत नाही। सगळे पाईप आमचे काढून टाकले, जाळून पण टाकले। पहिले घरगुती होते ना, विकत होतं ना कोणी पाणी, पाणी बेचता नाही ना तिथे, कारवाई हो जाएगी। अजून कोण आहे? आता पाणी 2 दिवस झाले पाणी लवकर उठावं लागतं, इकडं तिकडं पूर्ण पाणी आणणार आहे। कालपासून अजिबात नाही, कालपासून अजिबात पाणी
काल दुपारी गाड्या आल्यानंतर मग परत पाणीच नाही आलं. 10-15 गाड्या आल्या होत्या, त्याच्यानंतर मग पाणीच आलं. चला या अजून कालपासून लाईन टाकलेली आहे आमची. कुणाला काहीच माहिती नाही, पण अचानक लाईन टाकली गेलेली आहे आम्हाला कालपासून. घरचं पाणी आहे ना, ते बिल्डिंगचं पाणी आहे. हा ना, बिल्डिंगचं पाणी असताना आमची लाईन कापतात, विनाकारण कापतात. आम्हाला काही सूचना नाही, काय नाही, पूर्व माहिती नाही, काय नाही, अचानक लाईन कापतात. याचं कारण आम्हाला कळलंच नाही अजून काही. दूसरी जगह से किधर से लाके बना रहा है. आता काल कशाबद्दल पाणी कापून गेलं त्याच्याबद्दल काही कोणाला माहीत नाही आहे. सगळ्यांच्या लाईनी एकदम कापून तिकडं तोडून पूरा का वगैरे पूरा टाकलेलं आहे. लाईन बंद आहे. त्या अगोदर सर्व व्यवस्थित चाललेलं पाण्याचं. 2 दिवसापासूनच पाण्याची तकलीफ येते. त्याच्या अगोदर व्यवस्थित पाण्याचा टायमिंग वगैरे सर्व पाणी वगैरे येत होतं. खाना बनाने के लिए पानी नहीं है तो कपड़ा टुकड़ा धोएंगे, नहाएं धोएंगे कैसा. की जरूरत क्या है, क्यों काटे, उसका कुछ कारण होना चाहिए ना काटने का. हम लोग गरीब आदमी कहाँ जाएंगे पानी पीने. हम प्रशासन से पूछने वाले हैं, क्यों काटा है, हमको आपके क्या बिल जोड़ के दो. जी सर, त्यांच्याकडे आरोप करायला काही नाहीये. वाढकम त्यांना जर कापायचंच होतं तर ते वर पैसे गेले कापलं. तुम्हाला जर कापायचं होतं तर पूर्ण पाईप खरंच गेलाय का बावडी पैशी, पूर्ण पाईप खरंच गेलाय का डाईन पैशी. त्यानंतर त्याची शहानिशा करून कापायचा ना. फक्त वार्ड क्रमांकच्या 21व्या लोकांना फक्त त्रास द्यायची यांची इंटेन्शन होती, म्हणून त्यांनी येऊन जाणीवपूर्वक त्या कोपऱ्यावरचा आणि या कोपऱ्यावरचा पाईप कापलेला आहे. कारण दुसरं काही आमच्याकडे 21 मध्ये काही त्रासच नाहीये. त्यांना पाण्याचा त्रास द्यायचा होता आणि कुठून तरी काहीतरी अडथळा निर्माण करायचा होता, म्हणून तो अडथळा निर्माण करून वार्ड क्रमांक 21च्या लोकांना त्यांनी त्रास देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे आम्हाला पाणी व्यवस्थित, आम्हाला साहेबांनी मॅडमनी सर्व व्यवस्थित होतं, आम्हाला काहीच त्रास नव्हता. पण आता या 2-3 दिवसामध्ये आम्हाला एवढा त्रास झाला पाण्याचा, न सांगता पाणी कापलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्रास आहे. जर आम्हाला पाणी आज जर 24 घंट्याच्या आत जर नाही आलं तर आम्ही उद्या परत धरना करू. दी गई है, खाली लोगों को त्रास देने का इनका मतलब है. अभी इससे पहले कोई लाइन काटी नहीं थी, कोई मतलब कंप्लीट ही नहीं थी. अभी जानबूझकर ये मतलब वोटर के वास्ते इन्होंने ये सब मानसिक त्रास देने का काम किया है. अभी जो विकास करने का था ना, और कुछ अवेलेबल था ना विकास करने के लिए, खाली पानी काटने से विकास होता है क्या, खाली गटर साफ करने का विकास है क्या. ये जानबूझकर ये त्रास देने का इनका मतलब है, बाकी कुछ नहीं है. इसका चालू होना चाहिए, नहीं तो सब धरना आंदोलन नगर पालिका के सामने, महानगर पालिका के सामने हम बैठ जाएंगे कल से. दिवसा पाणीच येत नाही, फक्त संध्याकाळी पाणी आलं तर आम्हाला 2ला-3लाच उठून पाणी भरावं लागतं. दिवसा एक थेंब पण येत नाही. हा, 2 दिवसाने पहिलं तरी येत होतं, दिवसा 1-2 बालट्या तरी येत होता. आता हे 2 दिवसाखाली तर बिलकुल पाणीच येत नाही. कारण नंतर संध्याकाळी 3लाच उठून आम्हाला पाणी भरावं लागतं. 3ला उठलं तर आमच्या सगळ्या पूर्ण चाळीचं पाणी आता 2 दिवस झालं कोरडच पडलंय ना, पुढे येतंय. मग पाणी पाईपच कापून टाकले सर्व. हा, मग आज जर पाणी नाही आलं तर आम्ही उद्या आणखी सगळेजण एकत्र येऊन उद्या आणखी मोर्चा काढू आणि आम्हाला पाणी पाहिजे. पाणी जर नसेल तर आम्हाला भरपूर त्रास होते. कामाला जायचं असतं, स्वयंपाक बनवायचा असतं, त्याच्यामुळे पाण्याची खूप टंचाई भासायला लागली आम्हाला. आणि वॉर्ड क्रमांक 23 असं दोन्ही वॉर्ड मधून आमच्या महिलांचे खूप 2 दिवसापासून पाण्याचे हाल चालू आहेत. 2 दिवस झाले पाण्याचे कनेक्शन त्यांचे तोडले गेले आहेत. आणि ते कशासाठी, का तोडले गेले आहेत याच्यासाठी महिला आमच्याकडे जाब विचारायला आहेत, इथे आलेले आहेत. तर 2 दिवस आम्ही पाण्याचा चांगला पुरवठा नागरिकांना देत असताना, नागरिक आमचे चांगले स्वस्थ आणि खुशाल राहत असताना सुद्धा हा त्यांना नाहक त्रास दिला जातोय. तो कशासाठी दिला जातोय. आणि या महिलांच्या वतीने, माझ्या नागरिकांच्या वतीने मी कॉर्पोरेशन मध्ये आम्ही माझ्या महिला घेऊन आम्ही आंदोलन करणार की आम्हाला 24 तासात जर पाणी चालू झालं नाही तर आयुक्त साहेब आणि महापौर साहेब, जे नारायण चौधरी 23 वॉर्ड क्रमांकाचे महापौर आहेत, आणि त्यांच्या वॉर्ड मधलं सुद्धा पाणी कापलं गेलेलं आहे. हे कशासाठी, महिलांना त्रास देण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी. 24 तासाच्या आत हे पाणी चालू झालं पाहिजे, नाहीतर माझ्या महिला या पाण्याच्या विरोधात उठाव करतील. करणार? हो, करणार, आम्ही करणार. यहाँ पे आज महिलाएं भारी संख्या में उपस्थित है, क्या पानी नहीं आएगा, कटौती की गई, क्या कहेंगे. कल जो पानी का कटौती हो गया, कल से इन लोगों को पानी नहीं आ रहा है. हमारे वार्ड नंबर 21 और वार्ड नंबर 23 में रहने वाले सब गरीब जनता है. कोई पापड़ मारते है, कोई गोडाउन में जाते हैं, इनको पानी सुबह जल्दी लगता है. गरीब परिवार का पानी जो छीन लिया है कल, जैसे कि बावड़ी के लिए चोरी हो रही है और किसी के लिए चोरी हो रही है, उसका कहना है
ये चोरी होती है, इसके लिए हमने काटा है। लेकिन इन बेनजान लोगों का क्या है, इनको पानी काटने का उनको कौन हक दिया है? जो भी पानी काटने के लिए आए थे, जो नगर पालिका प्रशासन की तरफ से आए थे या प्राइवेट लोग थे, उनके ऊपर महापालिका आयुक्त ने एफआईआर दाखिल करने की हम मांग करेंगे पहले, क्योंकि हमारी इतनी 3 से 4 हजार लोगों का पानी का निवाला खींच लिया है। पानी का निवाला खींचने का है कि हमारे सब लोग टैक्स भरते हैं, पानी पट्टी भरते हैं, और हम लोगों को ऐसे 2 दिन से पानी ने बेचारे लोग नहाए नहीं है। काम पे जाने का मूड बन गया। जब घर में पानी रहेगा तब खाना बनता है, काम पे जाने के लिए कुछ भी, नहाने के बाद पूजा पाठ करते, पूजा पाठ नहीं होने के बाद ही आदमी स्वस्थ बनता है और निकल जाते हैं। ये किसने हक दिया इनको पानी काटने का? जो भी पानी काटने के, इसके पीछे नल लाइन काटने के, इसके पीछे जो भी है वो मुख्य कारण ये है, वो आपको बताना चाहता हूँ। नाला सफाई हुई नहीं है, बिल्कुल नाला सफाई हुई नहीं बिल्कुल। वो ठेकेदार के साथ में घूम के नाला सफाई का ब्यौरा दे के पाइपलाइन काट दिए हैं। इतने लोग अगर उनको नाले सफाई पानी को, उनको अगर किसी चोरी होती थी पानी, तो इतने लोग जमा होते यहाँ पे। आज पत्रकार बंधु आप सब देख रहे हैं कितना तकलीफ में लोग है। ये नाला कितना बड़ा है, 8-10 फीट हाइट का है, 10-12 फीट रुंदी का है। तो इतने हाइट के पानी के अंदर 2-4 लाइन 3 इंच की या 2 इंच की 1 इंच की जाएगा तो पानी का नाला रुक सकता है? ये नाले सफाई के जो टेंडर लिए हैं, उसके टेंडर के पीछे जो क्या बोलते हैं उसको, सब ठेकेदार है। तो सब ठेकेदारों ने ये सब मिलीजुली करके एक निकाला है। मैं प्रशासन से और महापौर से, आयुक्त से, दोनों से मैं विनती करूंगा कि हमारा आज शाम तक पानी चालू होना चाहिए। चालू नहीं हुआ, ये आज जनता यहाँ ये कल बच्चे सब मिलकर हम लोग कमिश्नर के और महापौर के घर पे जाएंगे। हमारी जनता का पानी छीनने का किसी को हक नहीं है। चोरी होती है, जहाँ पे चोरी होती होगी वहां पे जाके बावड़ी है किसी के घर पे, चारों तरफ से खोद के लो और बावड़ी में पानी जाता होगा, किसके घर पे चोरी का पानी जाता होगा, उसको एफआईआर दाखिल करो। जो कोई भी हो, हम इनके साथ में चोरी पानी के हम साथ में। क्या है ये? अपने वार्ड की हालत देखो, बाद में दूसरों को ये करो। ये नाले सफाई के ठेकेदार जो उनके साथ में घूम के उनकी सफाई देने के लिए जरूरत नहीं है। ये नाला साफ नहीं हुआ, आप साफ देखते होंगे कि उसमें जो पाइपलाइन काटी जा रही थी तो 1 फुट के 1 फुट ने आधे फुट के ऊपर कचरे का ये भरा था। नाला सफाई को छुपाने के लिए एक धनगरता है हमारे इधर, साफ सफाई करने वाला मुकादम है, उसको तो निलंबित करके उसका इंक्वायरी लगाने का है मेरे को। देखा जाए कोई भी प्रशासनिक अधिकारी नहीं था उस समय। प्रशासनिक अधिकारी कोई आएगा नहीं, उनको मालूम है, उन्होंने तो मंजूर करके दी लाइनें सभी पानी की। और काटने के लिए शिवनगर मिला, काटेकर नगर मिला, गजानन संकुल मिला, न्यू काटेकर नगर मिला, बाकी लाइन नहीं है वहां पे। बाकी लाइन क्यों नहीं काटी गई है? हम आज ही प्रशासन से, आयुक्त से 11-12 बजे जाके मिल के उनको बोलेंगे हमारे लाइन जोड़ने के लिए प्रबंध कीजिए, तो हम बिल्कुल नहीं छोड़ेंगे। और जिन्होंने पानी काटा है, संवैधानिक थे या असंवैधानिक थे, उनको तुरंत जाके वहां पे एफआईआर दाखिल होनी चाहिए, मैं मांग करूंगा। नहीं तो हम कल सुबह में इससे ज्यादा संख्या में जमा होकर आयुक्त के बंगले पे जाएंगे, फिर नारायण चौधरी घर पे जाएंगे, महापौर के घर पे जाएंगे। तो पानी हमारा हक है, हक हमारा कोई छीनेगा तो रास्ते पे उतरेंगे हम लोग। जहाँ चोरी होती है बिंदास चोरी का पकड़ो, हम तुम्हारे साथ में आते हैं चोरी पकड़ने के लिए। अब मैंने आज महापालिका प्रशासन को बुलाया भी है कि जहाँ चोरी का उन्होंने आरोप किया वहां पे जाके खोद के देखिए और पानी का टेस्ट ली जाए, सैंपल लिए जाए, उसको चोरी रोकने के लिए। अपना जो एरिया का अपयश है वो ढकलने के लिए लोगों को इस्तेमाल कर रहे हैं। जिन्होंने लाइन दिया वही काटने के लिए भी आ रहे हैं। कहां से लाइन काटने को आते हो? हमारे पब्लिक को, पूरी जनता को, भाई बहनों को पानी मिलना चाहिए। पानी आज तुमको रात तक नहीं मिला तो कल सुबह में अपन महापौर आयुक्त के घर पे जाएंगे। सब लोग ये ध्यान रखना, अभी कोई मैसेज नहीं मिलेगा तुम लोग को तरफ से, हम लोग जल्दी आज निकलना है। सब जाएंगे साथ, हम आपके साथ हैं। हम लोग भर रहे हैं।